एकूणच लातूरमध्ये जर चित्र पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे। तर मुळशीच्या परंगूट या गणातनं पवारांच्या राष्ट्रवादीचे राहुल पवळे हे विजयी झालेले आहेत। कणकवलीमध्ये मंत्री नितेश राणे यांच्याकडनं विजयाचा जल्लोष करण्यात आलेला आहे। नितेश राणे यांनी विजयी उमेदवाराला इथे पेढे देखील भरवले आहेत। संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपचा डंका पाहायला मिळत आहे। तर कणकवलीमध्ये मंत्री नितेश राणे यांच्याकडनं विजयी उमेदवाराला इथे पेढे भरवले जात आहेत। तर संपूर्ण महापालिका निवडणुकांचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी नितेश राणे यांनी काढलेलं आहे आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये भाजपनं या ठिकाणी आपला झेंडा फडकवलाय। 18 जागांवर या ठिकाणी भाजप आघाडीवर आहे। नितेश राणेंनी विजयी उमेदवाराला या ठिकाणी पेढे भरवले। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपचा झेंडा फडकलाय। भाजपचा विजयी गुलाल या ठिकाणी उधळण्यात आलेला आहे। तर सिंधुदुर्गमधून आपण ही आकडेवारी पाहतोय। त्या ठिकाणी भाजप 18 जागांवर, तर शिंदेची शिवसेना 7 जागांवर आघाडीवर आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादीला या ठिकाणी खातं उघडता आलेलं नाहीये। सिंधुदुर्गामध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे तो भाजप। त्यामुळेच नितेश राणे यांनी या ठिकाणी विजयी उमेदवाराला पेढे भरवलेले आहेत। तर सिंधुदुर्गचे कल आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर धाराशिव मधले कल आपण या ठिकाणी पाहूयात। भाजप 6, शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी 3 जागांवर या ठिकाणी आघाडीवर, तर काँग्रेस 4 आणि ठाकरेंची शिवसेना 4 जागांवर आघाडीवर। धाराशिव मधले हे कल आपण या ठिकाणी पाहतोय। तर धाराशिव मध्ये भाजपनं देखील जोरदार मुसंडी मारलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा एक मोठा धक्का, कारण धाराशिव मध्ये सोलापूरमध्ये आपण पाहूयात। सोलापूरमध्ये एक हाती भाजपची सत्ता, भाजप 17, शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी 8। तर महाविकास आघाडीला इथे खातंही उघडता आलेलं नाही। भाजप 17 जागांवर या ठिकाणी आणि भाजपने संपूर्ण सोलापूरमध्ये